पनीर मसाला बनवण्यासाठी आपण एका कढईमध्ये तेल घालून घेऊ। तेल गरम झाल्यानंतर त्यात उभा चिरलेला कांदा घालू। त्या कांद्यामध्ये अद्रक आणि लसूण घालून घेऊया। हे सर्व जिन्नस चांगले परतवून घेऊया। यातच आपण 7-8 काजू टाकून घेऊ। हे सर्व जिन्नस लालसर होईपर्यंत परतवून घेऊया आपण। कांद्याचा रंग बदलून लालसर होतोय, त्यामध्ये टोमॅटो घालून घेऊया। टोमॅटो मऊ शिजेपर्यंत टोमॅटोला झाकून शिजवून घेऊ। हे सर्व मिश्रण आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेऊया। फोडणीसाठी कढईमध्ये तेल आणि त्यामध्ये तेजपान आणि दालचिनी घालून घेऊया। त्यातच कमी गॅस करून पनीर मसाला, लाल तिखट, हळद आणि धना पावडर घालून घेऊया। मसाले परतल्यानंतर त्यात टोमॅटोची पेस्ट घालून घेऊया। हे सर्व मिश्रण छान तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचे। झाकण ठेवून आपण मसाला थोडा वेळ परतवून घेऊया। मसाला शिजून तेल सुटलेले आहे। त्यामध्ये गरम पाणी टाकून घेऊन चांगलं हलवून घेऊ। त्यात पनीरचे तुकडे टाकून मिक्स करून घेऊ। त्यावर चवीपुरतं मीठ टाकून घ्या। वरून कोथिंबीर घालून भाजी सर्व करण्यासाठी तयार आहे। स्पेशल पनीर मसाला सर्व करा पराठ्यासोबत।